NILP पोर्टलमध्ये आपण नुकत्याच घेतलेल्या नवभारत साक्षरता अभियान परीक्षेचे मार्क्स भरताना काय काळजी घ्यायची, तर सुरुवातीला आपल्याला शॉर्टलिस्ट करणं आहे. म्हणजे ज्या दिवशी आपण परीक्षा घेऊ त्या परीक्षेच्या आदल्या दिवशीपर्यंत शॉर्टलिस्ट करण्याची संधी आपल्याला असते किंवा परीक्षेच्या दिवशी रात्री 12पर्यंत आपण ते शॉर्टलिस्टचं काम करू शकतो. शॉर्टलिस्ट लर्नर्स या ठिकाणी आपण शॉर्टलिस्ट लर्नर करावं लागते. आता त्यानंतर परीक्षा घेतल्यानंतर मार्क्स भरण्याचं जे आहे ते मॅनेज मार्क्स, आता या ठिकाणी मार्क्स आपल्याला भरायचे आहेत. आता या ठिकाणी तुम्हाला मार्क्स भरताना काय काय काळजी घ्यायची ते आपण पाहू. बघा, या ठिकाणी वरती तुम्हाला 3 ऑप्शन येतात, ज्याच्यामध्ये डिलीट मार्क किंवा एडिट मार्क या ठिकाणी आता ते गेलेत कारण हे भरून झाले. डिलीट किंवा एडिट मार्क 2 नंबरचा टॅब या ठिकाणी येतो, ज्याच्यामध्ये तुम्ही सेव्ह ॲज ड्राफ्ट करायचं, म्हणजे मार्क इथं भरल्यानंतर तुम्ही सेव्ह ॲज ड्राफ्ट करायचं आहे. आणि ते केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला सगळ्यात शेवटचा जो ऑप्शन आहे तो फ्रीज मार्क्स, म्हणजे तुम्ही सेव्ह ड्राफ्ट केल्यानंतर तुमचे मार्क्स सेव्ह होतात, परंतु आणखी तुम्हाला बदल करायचा असला तर बदल करता येऊ शकतो. परंतु वन्स तुम्ही एकदा जर का फ्रीज मार्क केले, या ठिकाणी असलेला ऑप्शन लाल रंगाचा असाच, तो केल्यानंतर तुम्हाला मार्कामध्ये कुठलाही बदल करता येत नाही. या ठिकाणी तुम्ही एक्सपोर्ट त्याचं PDF तुम्ही भरलेल्या मार्क्सचं PDF किंवा एक्सेल शीट या ठिकाणी काढू शकता. धन्यवाद.